कोकण विधान परिषदेसाठी शिवसेना आक्रमक. अनिकेत तटकर यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध. मंत्री भरत गोगावले समर्थक विकास गोगावलेंसाठी आग्रही, तर तटकरेंविरोधात गोगावले अपक्ष अर्ज भरण्याच्या तयारीत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा नाशिकमध्ये रिक्षानं प्रवास. रामकाल पथ प्रकल्पाच्या कामामुळे रोहित पवारांनी केला रिक्षानं प्रवास. काळाराम मंदिरात घेतलं दर्शन. रोहित पवारांसह खासदार भास्कर भगरे, सुनील भुसारा यांचीही उपस्थिती. शेतकऱ्यांचा रखडलेल्या पीक विम्यासह कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्या. रविकांत तुपकरांची आक्रमक भूमिका. मंत्रालयामध्ये घेतली कृषीमंत्री आणि पालकमंत्र्यांची भेट. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर पालिकेला जाग. मिठी नदीच्या उगमस्थानी सफाईला सुरुवात. 2 दिवसांपूर्वी मिठी नदीमध्ये उतरून केलं होतं आंदोलन. नाशिकच्या रामकुंड इथं रिंग रोड विरोधात शेतकऱ्यांचं आजपासून आमरण उपोषण. आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, खासदार भास्कर भगरे यांनी घेतली आंदोलकांची भेट. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोडसाठी सुरू आहे भूसंपादनाचं काम. विदर्भातल्या लाखो मोबाईल धारकांच्या मोबाईलवर मंत्रालयाकडून अलर्ट मेसेज. पुढील काही तास दिवस आणि रात्रीचं तापमान अतिउष्ण राहणार असल्याचा देण्यात आला सावधानतेचा इशारा. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी मंत्रालयानं दिला इशारा. नागरिकांना काळजी घेण्याच्याही दिल्या सूचना. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाची आगरीपाडा परिसरामध्ये मोठी कारवाई. घासगल्लीमधील जास्मिन टॉवर परिसरामध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या लॅबवर छापा. अंमली पदार्थांचा साठा जप्त. 6 जणांना अटक. माधुरी दीक्षितचा मा बहन चित्रपट आता OTTवर 4 जूनपासून नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित. समाजामध्ये सिंगल मदर्सकडे पाहण्याच्या लोकांचा दृष्टिकोन आणि महिलांचं सक्षमीकरण मांडण्यासाठी चित्रपटाची निवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.